नमस्कार मैत्रिणींनो, आरतीज किचन 27 चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. नॉनव्हेज खाणाऱ्यांना सुद्धा अगदी तोंडाला पाणी सुटेल असा हा व्हेज खिमा बनवलेला आहे आणि तो म्हणजे मी बनवला आहे सोयाबीनपासून. ज्यांना ज्यांना सोयाबीन आवडत नसेल ना, तर त्यांना अशा पद्धतीने सोयाबीनचा खिमा बनवून द्या. इतका जबरदस्त लागतो, चिकन खिमापेक्षा सुद्धाही हा भारी लागतो. तर कसा बनवला ते आता आपण पाहूया. आता मी इथे ना जवळजवळ 2 ग्लास पाणी उकळत ठेवलेलं होतं आणि मी हे असे सोयाबीनचे ग्रॅन्युल्स घेतलेले आहेत. ते पहा 1 वाटी भरून घेतलेत. आता त्याला आपल्याला फक्त 2 ते 3 मिनटं त्याला उकळी करून घ्यायची आहे, उकळून घ्यायचं आहे. त्याच्यात चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचे. आता हे ग्रॅन्युल्स जर नसतील ना तुमच्याकडं तरी काहीच हरकत नाही. तुम्ही सोयाबीनच्या वडीसुद्धा वापरू शकता. मी हे असे पॅकेटमधले वापरते, तर हे अशा वड्यासुद्धा तुम्ही वापरू शकता, काहीच हरकत नाही. फक्त त्याला उकळल्यानंतर मिक्सरला फिरवावं लागतं. आता इकडे हे आपले ग्रॅन्युल्स शिजून रेडी झालेले आहेत. त्याला असे गाळून घेऊया आणि 2 ते 3 पाण्याने ह्याला धुवून काढायचे, लक्षात ठेवा. आता हे ग्रॅन्युल्स असल्यामुळे 3 ते 5 मिनटामध्ये छान शिजून होतात आणि त्याचा जो घाण वास आहे ना, तो जाण्यासाठी, उग्र वास असतो ना, तो आवडत नाही बऱ्याच जणांना, म्हणून बरेच जण हा प्रोटीनयुक्त असा सोयाबीनचा प्रकार खात नाही. तर हे असं 2-3 पाण्याने जर तुम्ही धुवून काढलं ना, तर त्याचा बिलकुल वास येत नाही आणि शिजवताना त्याला थोडंसं जास्त शिजवायचं आणि मीठ टाकून शिजवायचं, म्हणजे त्याची चवसुद्धा आतपर्यंत त्याच्यात जाते आणि छानपैकी त्याचा घाण वास जो आहे ना, तो निघून जातो. ठीक आहे, आता आपण त्याला निथळत ठेवूया. इथे एक पॅन ठेवला आहे, त्याच्यात तेल आणि तूप दोन्ही टाकून घेतलेलं आहे मी. त्याचबरोबर इथं जिरे टाकून घेतलेत. आता या भांड्यामध्ये मी साधारण 3 मीडियम साईजचे कांदे आहेत ना, बारीक चिरून घेतलेले आहेत. आता काय करायचं आहे, आपल्याला ह्या कांद्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे. आता लक्षात ठेवा, जशी आपण भुर्जी करतो ना, त्या पद्धतीनेच कांद्याचं प्रमाण इथं आपल्याला थोडं जास्त ठेवायचं आहे. आता मी झाकण ठेवून त्याला मिनिटभर वाफलून घेते. पहा, असा मऊसूत आपला कांदा झालेला आहे. इथं आहे ना, तुम्ही कांदा टोमॅटो परतताना अजिबात घाई करायची नाही. आता एक मोठा चमचा भरून मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. तिचासुद्धा कच्चटपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता छान परतून झालेले आहे आणि त्याचबरोबर कांदासुद्धा आपला बऱ्यापैकी गोल्डन असा होऊन गेलेला आहे. आता मी इथं टोमॅटो घेतलेले आहेत. साधारण 2 टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून. तुम्ही टोमॅटोची प्युरी घेतली तरी चालेल, पण आहे ना, चिरून आणि टाकलं ना, तर त्याची चव थोडीशी वेगळी लागून जाते. आता या संपूर्ण भाजीला लागेल ना तेवढं मी मीठ टाकून घेतलेलं आहे. ग्रॅन्युल्सला आपण मीठ टाकलं होतं, पण ते धुवून स्वच्छ वाहून गेलेलं आहे आता. ठीक आहे, आता हे कांदा टोमॅटो पहा, जवळजवळ यांना परतायला आहे ना मला 10 मिनटं गेलेले आहेत. त्यातले 5-6 मिनटं आत्ता झालेले आहेत, पण आपला कांदा टोमॅटो काही परतून नीट झालेला नाही आहे. मी आता थोडंसं पाणी टाकून त्याला पुन्हा वाफ देते आहे. ही गोष्ट तुम्ही नक्की फॉलो करायची आहे. जर इथं तुम्ही घाई केली ना, तर तुमच्या खिम्याची चव आहे ना बदलून जाते, लक्षात घ्या. आता मसाल्यांमध्ये धनेपूड, जिरेपूड आणि हळद पावडर आणि मी लाल तिखट घेतलेलं आहे. बेडगी मिरचीचं पण घेतलं आहे आणि आपलं साधंवालं पण घेतलेलं आहे, तिखटवालं. आता इथं मसाल्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता मसाले करपू नये म्हणून मी थोडंसं पाणी टाकले. मसाले पण परतले जातील आणि कांदा टोमॅटोचं सुद्धा गाळ व्हायला मदत होईल. ठीक आहे, हे अशा आपण आहे ना त्यांना स्मॅश करून घ्यायचे छान. आता झाकण ठेवलं होतं 2 मिनटं, मस्त त्याला तरी सुटलेली आहे आणि वाससुद्धा खूप छान येतो आहे. आता इथे ना तुम्ही मसाल्यांमध्ये थोडासा फेरफार करूच शकता नक्की. आता मी या फोडणीतच कोथिंबीर टाकलेली आहे. अशी कोथिंबीर टाकली ना खूप छान लागते. पुदिना पण त्याच्यात थोडासा टाकलेला आहे मी, पण तुम्ही अजून जास्त प्रमाणात टाकू शकता. आता हे जे ग्रॅन्युल्स आहेत ना आपले छान, त्याच्यातलं पाणी निथळलेलं आहे. त्याला 1 मिनिटभर तुम्ही ना मोठ्या गॅसवर हे सगळं मिक्स पण करून होईल आणि ते परतूनसुद्धा होईल. आता लगेच पाणी ओतायची वगैरे घाई करायची नाही. कमीत कमी 1 मिनिटभर तरी तुम्ही त्याला परता आणि मगच गरम पाणी ओतायचे, गार पाणी अजिबात ओतायचं नाही आहे. आणि झाकण ठेवून त्याला मंद गॅसवर आहे ना 5 ते 7 मिनटं शिजून जाते. आता कांदा टोमॅटो आणि ग्रॅन्युल्स दोन्ही शिजून झालेले आहेत, पण त्यांचा मसाल्यांचा फ्लेवर जो आहे ना तो त्या ग्रॅन्युल्समध्ये गेला पाहिजे. आता इथे मी बारीक मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर टाकलेली आहे आणि मस्तपैकी मिक्स करून घ्या. आता इथं गरम मसाला टाकला आहे. तुम्ही किचन किंग मसाला वापरू शकता किंवा चिकन मसालासुद्धा वापरू शकता. याने सुद्धा छान चव येऊन जाते. स्मोक जर हवा दिला ना तुम्ही, तर खूपच भारी लागून जातात हा खिमा. तुम्ही नक्की हा सोयाबीनचा खिमा ट्राय करा.
पावाबरोबर सुद्धा आपण खाऊ शकतो, चपातीबरोबर, अगदी भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकतो. आता तो आपला रेडी झालेला आहे. पण एक शेवटची स्टेप, त्याने तुमची खिम्याची चव आहे ना अगदी नेक्स्ट लेवलला जाते. आता मी इथं तूप गरम केले आणि 1 चमचा बारीक चिरलेला लसूण घेतलेला आहे आणि अगदी अर्धा चमचा आलं घेतलेलं आहे, ते सुद्धा चिरून घेतलेले आहे, पेस्ट घेतलेली नाही आहे. छान गोल्डन ब्राऊन कलर त्याला येऊन द्यायचा आहे. ठीक आहे, पहा आता इथं मी गॅस बंद केला होता, त्याला कलर आला आहे. थोडंसं तेल नॉर्मल झालं ना की मग त्याच्यात लाल तिखट टाकायचे आणि आता हे सगळी फोडणी आपण त्याच्यात ओतून घ्यायची खिम्यावर आणि लगेच झाकण ठेवायचे. असं केलं ना तर खिम्याची चव खरंच छान लागते. आता शेवट आहे ना मी कातळ्या टाकलेल्या आहेत आल्याच्या आणि कोथिंबीर टाकलेली आहे, त्याचबरोबर हिरव्या मिरच्या. मला तिखट आवडतं म्हणून मी हिरव्या मिरच्या जास्त टाकते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. एकदम भन्नाट असा आपला हा सोयाबीनचा खिमा रेडी झालेला आहे. टिफिनला देऊ शकता, पाहुणे आल्यावर करू शकता किंवा तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा ना वेगळी डिश म्हणून तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा. रेसिपी तुम्हाला ही नक्की आवडणार आहे. आता मी काय केले, त्याच पॅनमध्ये ना थोडंसं बटर टाकले आणि त्याच्यामध्ये हे पाव भाजून घेणार आहे. त्या भाजीची सुद्धा चव त्या पावांना छान लागून जाते आणि बटरवर छान असे आलटून पलटून न करपवता तुम्ही हे दोन्ही बाजूनी भाजून घेते. ब्रेड वापरले तरी काहीच हरकत नाही, नाही भाजले तरी काहीच हरकत नाही, पण अशा प्रकारे भाजले ना तर जरा टेस्ट छान लागून जाते. मी पावाबरोबर सर्व केले, तुम्ही चपाती भाकरी तुम्हाला जसं जमल तुम्ही तसे सर्व करा. रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.